मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराज आणि अमृतनाथ महाराजांचा पुण्यस्मरण. परंपरेने महाराजांचा संबंध आहे. आम्हाला अमृतनाथ महाराज हे लहानपणी माहिती नव्हतं, पण उभे बुक्केवाले महाराज येऊन महाराजांच्या कीर्तनाला बसतात हे माहिती होतं. हे त्याच्यातलं वैशिष्ट्य होतं. ते येऊन बसायचे, रोज महाराजांचं प्रवचन असायचं आणि त्याला यायचे. विषयांचा नाथ असतो, वस्तूंचा नाथ असतो, वस्तूंचा नादी असतो, पण अमृताचा नाथ नसतो. काय म्हटलं मी? चांगला दिवस आहे आज. आळंदीमध्ये महाराजांचं पुण्यस्मरण. नातवानी चांगली क्रांती केली की एका बाईला हार घातला. आळंदीमध्ये जरा निराळा आहे. आळंदीच्या डोक्यातून अजून आई आली नाही आणि बहीण आली नाही, फक्त बाईच दिसते. पण तुम्ही बाई न बघता आई म्हणून बघितला आणि हार घातला, हेच याच्यातलं अमृत.
माझं म्हणणं कळलं का? जे जे देखे भूत ते ते माने जे भगवंत, या फक्त ओव्या प्रवचनातून सांगायच्या असतात. पण जे जे नाही, फक्त हे हे. म्हणून मला पुरुषोत्तम महाराजांचं धाडस वाटलं, कारण जन्म त्यांचा अधिकातला आहे म्हणून ते अधिकच करणार. चिन्मय महाराज हे अधिकातलेच आहे, तेव्हा असे दोन नातू अधिक असल्या कारणाने मी अधिकच आहे. हे बघा, आम्ही अधिक आहोत पण आगाऊ नव्हतो. तेव्हा मला बरं वाटलं. नाहीतर माणसं घाबरतात. बाईच्या गळ्यात हार नाही, बाईच्या गळ्यात हार प्रेतावरच घालायचा का फक्त? आणि लग्नाच्या वेळेला नवऱ्यानेच घालायचा का फक्त? जेथे आपलं प्रेम नतमस्तक होतं तिथे हार जावं, आणि म्हणून हार हे इलेक्शनचे हार निराळे. जो पडलेला असतो ना तो सुद्धा निवडून आलेल्याला हार घालतो आणि म्हणतो हो कॉंग्रॅच्युलेशन, पुढचं वर्ष बघून घेऊ. तसं नाही. एखाद्याच्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर, एखाद्याला हृदयाला लावल्यानंतर मग इकडचं तिकडे होणार नाही. फक्त शब्द सुद्धा वापरले जात नाहीत. ये हृदयचे ते हृदय घातले. आणि त्या दृष्टिकोनातून आजचं हे अमृतनाथ महाराजांचं पुण्यस्मरण. मला हा शब्द अजून कळला नाही. मी आता 85 वर्षाचा आहे बरं का, पण 85 वर्षात अजून मला पुण्यस्मरण कळलं नाही. त्याचा अर्थ असा आहे की अशी व्यक्ती असावी की स्मरण लागलं की पुण्य लागावं. याने 10 खून केले तर याचं पुण्यस्मरण. मागचे त्याचे जे सगळे असतात गँगवाले ते त्याचं साजरं करतात आणि म्हणतात आज पुण्यस्मरण. अरे कशाचं स्मरण पुण्यस्मरण? त्याचं नाव घेतल्यावर स्मरण झाल्यावर पाप लागेल. म्हणून सगळ्याचं पुण्यस्मरण नाही. ज्याने आयुष्यभर पुण्य केलं आणि दुसऱ्याला पुण्यवंत केलं अशाचं नाम आहे हे पुण्यवंत. आणि अशाचं स्मरण हे पुण्यस्मरण. नुसतं नाव घेतलं की पुण्य लागलं पाहिजे. माझा अर्थ कळला का? नाव घेतलं की पुण्य लागलं पाहिजे. साखरेला म्हणावं लागत नाही गोड लाग, तोंडात ठेवली की गोड लागते. तसं नाव घेतलं की पुण्य लागलं पाहिजे. विठ्ठल नाव घेतलं की पुण्य. ज्ञानोबा तुकोबा नाथ नामदेवराय नाव घेतलं की पुण्य. तसं गुरु परंपरा तुमची अमृतनाथ महाराजांची. स्मरण केलं की पुण्य लागावं. काय म्हटलं मी? पुण्य स्मरण. त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. हे काहीही अर्थ करतात आणि काही सांगत बसतात. अहो येताना म्हणतात बरं झालं लवकर गेलं, आणि तो गेलेला नसतो, त्याला मारलेला असतो. पण ते शेवटी किती दिवस ठेवणार प्रेत म्हणून ते देतात ताब्यात. बरं झालं लवकर गेलं, अजून 10 माणसं मारले असते त्यापेक्षा. पुण्यस्मरण. त्याने केलेल्या पुण्याचं स्मरण. नीट लक्षात घ्या मी कशा करता म्हणतोय ते, की आपण जेव्हा एखादा मराठी भाषेतून किंवा इंग्रजी भाषेतून कोणत्याही भाषेतून जेव्हा शब्द वापरतो तेव्हा शब्दाची भूमिका जर कळली नाही तर त्या शब्दातून अर्थाचा अनर्थ होतो, नाही का? ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव होतो. नुसतं नाम घेतलं की पुण्य लागलं. नुसतं तुकाराम म्हटलं की पुण्य लागलं, आहे ना? म्हणून वैऱ्याने सुद्धा म्हटलं तुकाराम 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 तुकाराम
कुठपर्यंत वैर? हाड संपवण्यापर्यंत वैर. पण शेवटी म्हणावं लागलं तुकाराम तुकाराम नाम घेता म्हणावं लागलं, पर्याय नाही. आरती सुद्धा करावी लागली नाही का. संप्रदायामध्ये रामेश्वर भट्टांची आरती पुष्कळ लोक म्हणतात. काय निळोबारायची आरती पहिली, हे सत्य आहे. कारण निळोबारायच्या गळ्यामध्ये विणा आला. सांप्रदायिक वंशज कोण? पिंपळनेरचे निळा म्हणे पोटा आलोण म्हणून झालो अधिकारी. काय म्हणतात निळोबाराय? निळा म्हणे पोटा आलो आणि म्हणून झालो अधिकारी. आता मला सांगा, पोटा आलेले निळोबाराय मोठ्या कौतुकाने त्यांचं नाव घेत आहेत आणि कुणी कुणाकडून उपदेश घ्यावा हे पुसून टाकलं, नाही कळलं. कुलकर्ण्यांनी मोऱ्यांच्याकडून कसा उपदेश घ्यावा? केवढी क्रांती आहे, केवढी क्रांती आहे नाही का. शूद्राकडून अनुग्रह घ्यावा. मी म्हणत नाही शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंभे मोकलिलो, तुकाराम महाराज म्हणतात. एक सांगू, दोन भाग आहेत. ज्यांची मुंज झाली तो एक भाग, आणि ज्यांचे झाली नाही ते सगळे शूद्र आहेत. म्हणून ब्राह्मणाची स्त्री जरी असली तरी तुझा शूद्रात मोडते, कारण तिची मुंज होत नाही. हे नीट लक्षात घ्या, हे तत्व आहे त्याच्या मागचं. कमी जास्ती कोणाला म्हणायचं काही कारण नाही, पण काय आहे ते तरी कळलं पाहिजे ना. वास्तव्य काय आहे माझं म्हणणं कळलं. म्हणून रामेश्वर भट्ट मुद्दाम म्हणाले तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, आणि म्हणून सदैव वैकुंठ गमन केलं. त्यांच्या देहाला हात लावण्याची ताकद सुद्धा यमाची झाली नाही, सदैव वैकुंठ गमन केलं. कोणाला पटत नाही, तुम्हाला पटावा अशी आमची इच्छा नाही, आणि तुम्हाला पटवून देण्याच्या भानगडीत पडायची गरज नाही. इतका सिद्धांत परिपक्व आहे. आता इथे बसलेला बाबा महाराज आहे, हे सगळ्यांनी हात खाली तरी केले तरी मी बाबा महाराज नाही हे सिद्ध कराल का? सगळे म्हणले नाही हो बाबा महाराज नाही. तुम्ही नाही म्हणा, पण मी बाबा महाराजच आहे. माझं बोलणं कळलं का? तुम्ही नाही म्हणा, तसं कुणी नाही म्हटलं तरी की नाही होत नाही असे माझे तुकोबार आहेत. मानले तरी आहेत आणि न मानले तरी आहेत. म्हणूनच साहित्यिकाने लिहून ठेवलं ना अभंगवाणी तुकयाची. मग दुसऱ्या कवींची का लिहिली नाही? ओवी ज्ञानेशाची, आर्या मयूरपंतांची, आणि अभंगवाणी मयूरपंत म्हणजे बारामतीचे मोरोपंत ज्यांनी आर्या केल्या नाही का. ज्यांनी हे हरदासी कीर्तनकार आहेत. आपल्याकडे जसे अभंगावर कीर्तन करतात तेव्हा हरदासी कीर्तनकार हे मोरोपंतांच्या आर्यावर कीर्तन करतात. चरित्र तर चरित्र लिहिले. उदाहरणार्थ सुभद्रेला पळवून नेली अर्जुनाने आणि रथावर जाऊन बसला. इतक्या घाईने बसला की त्याचं वर्णन मोरोपंताने केलंय. तेव्हा धावणी बैसे पार्थ सुभद्रारथी जसा पाटी. तेव्हा धावणी बैसे पार्थ सुभद्रारथी जसा पाटी. रुचिरक्षुभित ब्राह्मण हा म्हणताही वाढिल्या ताटी. त्या करी हरीचा कर आहे, त्या घरी हरीचा कर आहे. कळलं का? मोरपंताची आर्या. ज्या घरी हरीचा कर आहे, ज्या घरी हरीचा कर आहे
त्या घडी हरी चाकर आहे. कुरु सैन्यात गमे जापरी रंभा काननात वारा हो. विजय श्री देवनी काननात वारा हो. शब्द तेच पण फोडले की अभिमन्यू कसा दिसत होता. सगळ्या कौरवांच्या आणि पांडव कुरु सैन्यात गमे जापरी रंभा काननात वारा. कानन म्हणजे केळीचं वन आणि हवा आला सा 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 सा. कुरु सैन्यात गमे. वारकरी कीर्तनात हे कुठे म्हणतात का? म्हणत नाहीत, मी म्हणतो. मी असंच आहे. नाही नाही, हे मोरोपंत काही कमी आहेत का? नाही नाही, हरदासी कीर्तन चालतात ना, माऊलीच्या पुढे सुद्धा कितीतरी झालीत. नाही, माहिती पाहिजे आपल्याला की आर्या काय आणि शेवटी अभंगवाणी तुकयाची काय. सळ 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 वारा जात होता आणि ती पानं हलतात. तसं त्या कुरु सैन्यामध्ये अभिमन्यू शोभत होता. कुरु सैन्यात गमे जापरी रंभा काननात वारा हो. काननात म्हणजे केळीच्या वनात. विजय श्री देवनी परिरंभा आलिंगन काननात वारा हो. विजय एवढा मोठा वीर असल्यानंतर विजयश्रीनी त्याला काननात वारा हो, काननात वारा हो आणि काननात वारा. कळलं का? याला मोरपंतांची आर्या म्हणतात बरं का. आणि तुकोबारायाचे अभंग हे समजायला अवघड आहे. मोरपंतांची आर्या ठीक आहे, पण ज्याला मराठी चांगलं समजतं त्यालाच आर्या समजते. बाकीच्यांचा गणपती बाप्पा मोरया होतो. काहीच कळत नाही. पण तुकोबारायाची अभंगवाणी अतिशय सहज सुलभ नाही का? अतिशय सुलभ सहज. कोणता देह पवित्र? तो देह ती वाणी जो वदे अच्युत सर्व. साधं सरळ सोपं. ज्ञानेश्वर महाराजांची मराठी आहे पण तितकीशी सोपी नाही. आहे सुंदर ऐश्वर्यवंत ज्ञानेश्वरी. शब्द ऐश्वर्यवंत, भाषा ऐश्वर्यवंत, सगळंच ऐश्वर्यवंत. पण तुकाराम महाराजांचा अभंग चटकन कळतो. अर्जुन पण न घेता मी ऐसे उठतसे पंडसुता ते तयाचे रूप. ज्ञानेश्वरी. अर्जुन पण न घेता. आता अवघड आहे. अर्जुन पण बाजूला सारून म्हणजे मला सांगायची पाळी आहे. अर्जुन पण न घेता उठे जे मी उठत मी उठत असे पंडसुता ते तयाचे रूप. अर्जुन पण बाजूला सोडून मी 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 हा जो जनी उमटतोय तो मी. भागवतात म्हणाले सांडोनी रूपनामाभिमान स्फुरे जे का उद्धवपण ते मद हृदयस्थाचे रूपदान त्यासीच. आता सांडोनी रूप नाम. आता हे रूप नाम कुठे टाकायचं? आम्ही तर रूपनामात अडकलो. अवघड. तुकाराम महाराज सरळ काय म्हणले? देव कुठं आहे? ते म्हणले कशाला विचारतोस? चाले हे शरीर किती सोपं. अर्जुन पण न घेता सांडोनी रूपनाम अभिमान. आणि आय देवाय काय काय विचारतोस? तूच सांग. चाले शरीर कोणाच्या सत्ते.
ज्या अर्थी चालतंय त्या अर्थी कुठेतरी रिमोट कंट्रोल आहे ना. तुम्हाला विज्ञानातला रिमोट कळतो पण अध्यात्मातला कळत नाही. माझं म्हणणं कळलं का? विज्ञानातला रिमोट आणि त्याच्यावरून घरात भांडणं असतात. पोरांना डॉरोमॅन आणि यांना दुसऱ्या सिरियल, असा बायकांचा एक भाग, पुरुषांचा एक भाग. त्यात की राजकीय असतील तर बातम्यांच्याकडे जास्त. आता त्या एका रिमोटने काय करावं? शेवटी बाप चिडतो, फेकून देतो आणि मग दुसरा मी माझ्या खोलीत घेऊन येतो, कोणी यायचं नाही माझ्या खोलीत. माझं बोलणं कळलं का? पण ती एक बटन दाबलं की सगळे चॅनल बदलतात. जेव्हा सुरुवातीला पहिला ब्लॅक अँड व्हाईट आला तेव्हा आमच्या घरी आल्या बरोबर. आणि मग त्यावेळेला काही ते रिमोट नव्हते, ते जाऊन बंद करायचं असं होतं. मग कालांतराने रिमोटचा आला तेव्हा घेतल्याबरोबर मग आम्ही बसलो त्या सोफा सीटवर आणि ते घेतला रिमोट. मग मला सांगितलं हे दाबा म्हणजे ऑन होतं, हे दाबा म्हणजे ऑफ होतं. मग मी 2-4 वेळा ऑन केलं, 2-4 वेळा ऑफ केलं. मग ते असं हलायचं, मध्ये वर खाली वर खाली वर खाली व्हायचं. मग ते बटन दाबलं वर्टिकल की ते थांबायचं. मग डार्क, मग फेड, रंग डार्क झाला की ते फेड करायचा आणि फेड झाला की बरोबर नाही फेड करायचा. अरे म्हटलं काय गंमत आहे, हात न लावता आमची जागा सोडली नाही आणि तिथलं हलतंय. नाही कळलं, नाही कळलं, इतका अवघड आहे. परमात्म्याने रंग दाबला की नाही की फेडेड. कसं काय? बरंच म्हणायचं, समजायचं रंग पुसट झाला. काय कसं काय चाललंय आता? चाललंय वर खाली. बरोबर आहे ना. पण शेवटचं मला एक महत्वाचं कळलं, तिथे किती वेळा ऑन केलं तरी ऑन होत होतं आणि किती वेळा ऑफ केलं तरी ऑफ होत होतं. इथे एकदाच ऑन आणि एकदाच. कळला का देव? मी माझ्या भाषेत सांगितलं काय. ऑन एकदा केलं, आईच्या पोटातून जन्म झाला की ऑन, मग 85 पर्यंत ऑन. कोणाला माझं बरं वाटो नाही तर न वाटो, कीर्तन ठेवावं असं वाटो किंवा न वाटो, पण ऑन. ऑफ होऊ शकत नाही. आणि त्याला वाटलं ऑफ करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना वाटलं तर ते ऑन होणार नाही. कोणाची असत? कोण कुठे देव बघायला जाता? अरे तसा देव कळत नाही. तो देव कळण्याकरता पवित्र देह ज्यांचा आहे त्यांच्याकडे जावं लागतं. हे बघा, स्वच्छ कपडा असेल पण पवित्र असेल असं नव्हे. हे मोठे लोक कडक घालून येत असतात, रोजचं बदलतात. त्यांचं रोजचं कपड्याचं बिलच 60-70-80 होतं. ते रोज निराळं घालायचं, कडक स्वच्छ. पवित्र आहे का? पवित्र म्हणता येईल? स्वच्छ आहे पण पवित्र नाही. संत स्वच्छही आहेत आणि पवित्रही आहेत. माझं बोलणं कळलं का? देवाराची जागा पवित्र आहे, स्वच्छ ठेवावी. स्वच्छ नसते तरी पवित्र आहे. अर्थ काय सांगितला? स्वच्छ नसली तरी पवित्र आहे. हे स्वच्छ आहे पण पवित्र नाही. म्हणून पवित्र तो देह, त्या देहाला पवित्र म्हणावं. दुसऱ्या कोणत्याही देहाला पवित्र म्हणू नये. असेल पुढारी, असेल आमदार, असेल खासदार, असेल मोठा कोणी, पण शेवटी पवित्र म्हणता येत
नाही, आमदार म्हणजे काय? आम जनतेचं दार. आमदार शब्दाचा अर्थ आम जनतेचं दार, ज्याच्यातून समाजाच्या तक्रारी आत नेल्या जातात आणि निवार म्हणून बाहेर येतात किंवा तशाच पडून राहतात. आम जनतेचं दार. आणि जे आम जनतेच्या दारातून होत नाही त्याच्याकरता खास दार. आणि खासदाराला जमत नाही त्याच्याकरता नामदार. बरोबर आहे ना? आणि नामदाराला सुद्धा जे जमत नाही ते महाद्वार. नाही का? दुष्काळ पडल्यानंतर सगळे मुख्यमंत्री जातात, पाऊस पडू दे. देवाला मानणारे न मानणारे सुद्धा शेवटी तिथे पुढे उभं राहतात आणि पाऊस पडू दे. मनात असला तर पडू दे. यंदा इतका पडला की पडू नको म्हणायची पाळी आली. माझं म्हणणं कळलं का? माता नामदार जरी असला, मी नामदार म्हणत नाही, आम्ही सगळे नामधारक आहोत. सगळे नामधारक आहोत. पण कुठे जायला पाहिजे? सगळ्या प्रश्नाची उत्तर पांडुरंगाच्या महाद्वारात गेल्याशिवाय सुटणार नाही. महाद्वार. कारण का? तिथे पवित्र पांडुरंग उभा आहे, तिथे पवित्र संत उभे आहेत. सगळे जे आहेत ते पवित्र आहेत. वारकरी पवित्र आहे, नसेल स्वच्छ. नाव ठेवतात आमच्या वारकरी. काय कपडे घालतात, काय घालतात? अरे ते ठीक आहे, तो नाही साबण वापरत रोज. वारीच्या रस्त्याने आहे तेच कपडे असे धुवायचे, आपटायचे, तेच करत होतो आम्ही लहानपणी. बरं का? हो, पण पवित्र आहे. वारी सोडत नाही. सुखाचा उच्चांक घातला तरी वारी सुटत नाही आणि दुःख कोसळलं तरी वारी सोडत नाही. तो वारकरी, तो वारकरी. म्हणून पवित्र तो देह पवित्र, इतका पवित्र की त्याचा स्पर्श झाला की तुम्ही आम्ही पवित्र होतो. म्हणून स्पर्श करण्याकरता आळंदीला येता, नाही का? हे बघा, किती जणांना वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान कळलं हा पुढचा प्रश्न आहे. बरं का? पण प्रत्येकाला एक कळलंय, पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवावं. पुष्कळ पुष्कळ झालं. त्याला माहिती आहे की पांडुरंगाच्या चरणाचा स्पर्श झाला की मी पवित्र. समचरण दृष्टी महत्वाचा मुद्दा सांगा. राम असा उभा आहे, कृष्ण देवडा चरण उभा आहे. बरोबर आहे ना? समचरण कोणाचे आहेत? म्हणून सगळ्याला समत्वाने वागवतो आहे ना. रामाने समत्वाने वागवलं नाही, हे वास्तव. कथा आहे की एका शूद्राने तपश्चर्या केली, त्याला देहांत परिस्थिती दिलं. रामाचं काही चालत नव्हतं, मर्यादा होता. ते सगळे बसले होते सभेचे पंडित. ते म्हणायचे याला अधिकार नाही आहे तपश्चर्या करण्याचा, याने 3 वर्णाची सेवा करावी म्हणजे त्याचा उद्धार होईल. अरे नाही का? जा देहांत परिस्थिती, जा म्हटले घरी राहून ये. त्यावेळेला रामराज्य असल्या कारणाने काही तुरुंग बिरुंग नव्हते, पळून जायचं काही शक्य नव्हतं. जिकडे तिकडे रामराज्यच होतं. नारदांच्या कानावर गोष्ट गेली. नारद म्हणले काय आयुष्यभर नारायण नारायण करून व्यर्थ गेलो. आम्ही जगाला सांगतोय नारायण म्हणा तुमचा उद्धार होईल, आणि इथे देवाच्या साक्षीने मरण येते, कशाला भजन करायचं? हा देव म्हणले बरोबर नाही, आम्हाला पट्टा लावतो. हम भी देख लेंगे, हम भी शेंडीवाले आहे. हम भी वैसे तैसे नहीं आहे. अशी शेंडी लोंबत नाही, खडी आहे.
अशी खडी ताट आहे बर का, वैशिष्ट्य. आता नारद असते, अंजनी मातोश्रीकडे गेले, दर्शन बिर्शन घेतलं, चरणावर मस्त. नारद तुम्ही नाही म्हटले, आई तुला भेटावं असं वाटलं. जवळ घेतलं, गुरु होते ते, पण दर्शन घेत होते, मारुतरायाची आई. म्हण नारदात कसं काय येणं केलं? नाही म्हटले, सहज वाटलं तुमचं दर्शन घ्यावं. बरं झालं बरं झालं बरं झालं बरं झालं. आणि तुम्हाला एक सांगायचं होतं आई, आज पर्व काळ आहे. बायकांना याचं फार नाद असतो. देवधर्म, हळदी कुंकू, ते देवळात जाणं. पुरुष या भानगडीत पडत नाही, त्याला ती भानगड वाटते. ती बायकावर पूजेला गेली, याचा नाश्ता राहिला, याचा नाश्ता राहिल्यावर हा चिडला. काय 12 वाजायला आलो नाश्ता? अहो सगळ्या बायकाबरोबर मी वडाच्या पूजेला गेले होते. काय त्या वडाची पूजा करतात? माझं लग्नाचं आल्यावर मी बायकोला सांगितलं, अजिबात वडाची पूजा करायची नाही. बिलकुल नाही, आमच्या घरात करतच नाही. अहो मला वडणं, त्याला कशाला वडते? विद्या असते तिथे बसून मागे. त्या वडाला कशाला उगीच गुंतवून ठेवायचा? त्याला फिरून, त्याला फेऱ्या घालून काय होणार आहे? आपल्या नवऱ्याला बसवावं. इथून पुढे लक्षात ठेवा महिला मंडळी, वटपौर्णिमा आली की नवऱ्याला बसवावं, त्याची पूजा बिजा करावी, तीर्थ घ्यावं आणि फेऱ्या मारा. नवरा वाढला गेला आईपासून, वाढल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून एवढे मोठे वड सगळे बसलेत आणि नको त्याला गुंफायचं. म्हणजे बायकांना त्याचं जास्ती असतं. तुम्ही ते हे बघा, ते वटपौर्णिमा सगळ्याचे ताटा बिट्टे घेऊन. मी म्हटलं काय नाटकं, आत्ताच शिवे देऊन आली नवऱ्याला आणि वटपौर्णिमा. कशाचं काय वटपौर्णिमा? एकही दिवस भांडणाशिवाय जात नाही. 7 जन्म, एक जन्म टिकायची मुश्किल आणि 7 जन्म, असे ते 7 जन्म आहे. तो जन्म निभव म्हणजे पुष्कळ झाला. पुढच्या जन्मी आम्ही बघू, तुझं तू बघ. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.